वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये फॅशन सायकलबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जाणून घेतली। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण फॅशन सायकल फॉर फॅड आणि फॅशन सायकल फॉर क्लासिक याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जाणून घेणार। तर तुम्ही इंटरेस्टेड आहात तर चला आपण आपल्या आजच्या या टॉपिककडे वळूया। फॅशन सायकल फॉर फॅड। तर फॅड हा वर्ड तुम्ही खूप वेळा ऐकला असाल आणि खूप वेळा यूजही केला असाल। तर ॲक्च्युअल फॅड म्हणजे नेमकं काय? आपण म्हणतो एखादी गोष्ट आज हे खूप फॅडमध्ये आले, आजकाल हे खूप फॅडमध्ये। फॅड म्हणजे नेमकं काय? तर त्याचं मीनिंग आहे एखादी फॅशन जी शॉर्ट टाईम पिरियडसाठी ती खूप फेमस असते आणि ती त्याचा कालावधी खूप छोटा असतो आणि ती लगेच आउट ऑफ फॅशन होते, त्याला फॅड असं म्हणतात। फॅडचं टाईम पिरियड हा 3 months to 6 months मध्ये असतो। मॅक्झिमम म्हणलं तर 1 year। याच्यापेक्षा जास्त टाईम पिरियड असेल तर त्याला फॅड म्हणता येणार नाही, त्याला फॅशन सायकल असं म्हटलं जातं। तर आपण फॅशन सायकलमध्ये बघितलं, फॅशन सायकलच्या काही 5 स्टेजेस आहेत। जसं की एखादी फॅशन इंट्रोड्यूस होते, राईज होते, मग ती हायपमध्ये जाते, मग डिक्लाइन होते, मग ऑब्सोलेन्स होते। तशाच पद्धतीनं फॅड ही असतं। फॅडचाही ग्राफ आहे, म्हणजे त्याचा टाईम पिरियड म्हणजे फॅशन सायकलचा टाईम पिरियड जर असा असेल तर फॅडचा हा एवढाच असतो। म्हणजे आपण बघितला हा असा बेल शेपमध्ये फॅशन सायकल आहे। तर फॅड हा डायरेक्ट वर आणि खाली, याच्यात काही टाईम पिरियड नाही आहे जास्त करून। म्हणजे एखादी फॅशन आली की लगेच फेमस झाली आणि लगेच आउट ऑफ मार्केट गेली, याला फॅड म्हटलं जातं। तर फॅडमध्ये काही एक्झाम्पल घेतले तर हेरम पॅन्ट्स, ज्या मध्यंतरी काळात खूप फेमस होत्या पण त्या लगेच आउट ऑफ मार्केट झाल्या आणि ती त्याचा म्हणजे ती काही काळापुरती खूप फेमस असते की त्या फॅशनची खूप क्रेज असते। क्रेज हा बरोबर वर्ड आहे त्यासाठी, क्रेज असते तेवढ्याच काळापुरती असते, त्यानंतर ती आउट ऑफ फॅशन होते, जास्त कालावधीसाठी ती राहत नाही। तसं फॅशन सायकलमध्येही खूप टाईम पिरियड असतो त्याचा, फॅडमध्ये छोटा टाईम पिरियड असतो। फॅशन सायकलचा टाईम पिरियड हा असतो 1 to 3 years। या टाईम पिरियडमध्ये असणारा हा असतो फॅशन सायकल आणि 3 to 6 months आणि मॅक्झिमम 1 year हे असतं फॅड। तर हे आहे ॲक्च्युअल मिनिंग ऑफ फॅड। म्हणजे तुम्हाला या शॉर्टमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन केलं। फॅशन सायकल फॉर क्लासिक। तर आपण बघितलं फॅशन सायकल, फॅड, मग याचे काही आपण ग्राफसुद्धा बघितले। जसं की फॅशन सायकलमध्ये त्याचा टाईम पिरियड जास्त असतो, म्हणजे ग्राफमध्ये बेल शेपमध्ये असतो। फॅड हा शॉर्ट टाईम असतो। क्लासिकचाही एक ग्राफ आहे, म्हणजे जे फॅशन इंट्रोड्यूस होते ती काही फेमस होते आणि ती लॉंग टर्म चालत राहते, याला क्लासिक म्हटलं जातं। म्हणजे क्लासिकमध्ये एक्झाम्पल घ्यायला गेलं तर आपण बघतो जीन्स आहेत, म्हणजे बेल बॉटम जीन्स, या काही काळापुरत्या फेमस होत्या, त्या म्हणजे खूप वर्षांपूर्वी म्हणजे 90sच्या काळामध्ये ही फॅशन खूप ट्रेंडमध्ये होती। त्यानंतर काही वर्षांमध्ये बंद झाली, म्हणजे त्याच्यात चेंजेस झाले, त्यामध्ये स्किनी जीन्स आल्या वगैरे वगैरे। पण जीन्स हा स्टाईलचा प्रकार हा होताच, त्यामुळे याला क्लासिक म्हटलं जातं। आणि काही वर्षांनी पुन्हा चेंजेस करून ही आपल्या पुन्हा फॅशनमध्ये आली, तर याला म्हणतात क्लासिक। म्हणजे जी खूप वर्षानुवर्ष चालत आलेली फॅशन असते त्याला फॅशन सायकल फॉर क्लासिक असं म्हटलं जातं। त्याचं एक्झाम्पल म्हणजे पोलोनेक टी शर्ट हे खूप वर्षापासून चालत आले, त्यांनी ह्याचं काहीही कुठेही स्टॉप झालेलं नाही, जे आजपर्यंत चालू आहेत। म्हणजे ज्या वेळेला ही फॅशन इंट्रोड्यूस झाली त्यानंतर ह्या फॅशनला कुठेही स्टॉप आला नाही, ही कायम, म्हणजे ही लोकांची मागणी आहे। जर फॉर्मल आणि किंवा स्पोर्ट्सवेअर लुक जर द्यायचा असेल तर पोलोनेक टी शर्ट हा सुटेबल आहे। त्यामध्ये त्यानंतर काही शर्ट्स आले, म्हणजे थोडंसं स्टाईल थोडीशी चेंज करून, पण त्याचा जो लुक आहे पोलोनेकचा तो कंटिन्यू राहायला गेला। जसं की म्हणायला गेलं की शर्ट कॉलर जी आहे, जी एकदा फेमस झाली पण अजूनपर्यंत ती ट्रेंडमध्ये म्हणता येणार नाही, ती रेग्युलर चालूच आहे, की जी आउट ऑफ फॅशन होत नाही।
म्हणजे शर्ट कॉलर वगैरे हे रेग्युलर फॉर्मलसाठी मेन्स असू देत वुमेन्स असू देत वापरतात. त्यामुळं ह्याचा कुठेही दी एंड नाही आहे किंवा ह्याची कुठेही हाय रेंज नाही आहे किंवा लो रेंज नाही आहे. त्यामुळे याला फॅशन सायकल फॉर क्लासिक असं म्हटलं जातं. म्हणजे हे एक क्लासिकचं छोटंसं एक्सप्लेनेशन आहे. याला काही डिफिकल्ट नाही आहे, खूप सोपं आहे. म्हणजे एक फॅशन सायकल आहे जी लॉंग टर्मसाठी आहे, पण ती आउट ऑफ मार्केट होणार हे फिक्स आहे. फॅड आहे हे शॉर्ट पिरियडसाठी आहे. हे येतं इंट्रोड्यूस होतं, एकदम हायली फेमस होतं आणि लगेच फॅशनमध्ये जातं. पण क्लासिक काय होतं, एकदा इंट्रोड्यूस झालं की हे फॅशन ऑन गोईंग, कायम रनिंग इनफायनाईट आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की फॅड आणि क्लासिकबद्दल इन्फॉर्मेशन घेतली. हे काही अवघड कन्सेप्ट नाही आहेत, सोपे आहेत, पण मी माझ्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. यात काही तुम्हाला मी एक्झाम्पल दिले. फॅडमध्ये आहे जसं की हेरम पॅन्ट, किंवा क्लासिकमध्ये आहे पोलोनेक टी शर्ट किंवा शर्ट नेक वगैरे. हे तुम्हाला माहितीच असतील, पण ह्याला क्लासिक म्हणतात किंवा ह्याला फॅड म्हणतात हे तुम्हाला माहीत नव्हतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 कन्सेप्ट बघितल्या. पहिली आहे फॅशन सायकल फॉर फॅड आणि सेकंड आहे फॅशन सायकल फॉर क्लासिक. तर या 2 कन्सेप्ट या तुमच्यासाठी नवीन होत्या, पण मी माझ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही इन्फॉर्मेशन उपयोगी वाटली असेल किंवा तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.